नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. संगीताने अद्वैतसाठी दिलेलं दूध कलाने पिलेलं असतं, त्यामुळे रात्रभर कलाने चांगलाच गोंधळ घातलेला असतो. त्यामुळे अद्वैत फार इरिटेट झालेला असतो. सकाळी सकाळी उठून अद्वैत आता सगळ्यांना बोलवतो आणि सांगतो की मला माहितीये की नैना या घरात राहतीये, कारण माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणत जो पार्सलचा बॉक्स असतो तो सर्वांसमोर आणतो आणि म्हणतो की जर नैना इथे राहत नाहीये तर नैनाचं पार्सल इथे काय करताय, आणि आता 17 तारखेचं हे पार्सल आहे, हे कसं काय शक्य आहे. बाबांना आणि संगीताला यावर काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. तेव्हा काजू सांगते की अहो दाजी, हे माझंच ब्युटी प्रोडक्ट आहे आणि मीच ताईच्या अकाउंटवरून ऑर्डर केलं होतं. तर आता खरे मंडळी अद्वैतला तेही पटवून देतात. त्यामुळे अद्वैतची खात्री पटते की नैना काही ह्या घरामध्ये राहत नाही. नैनाची खबर काढण्यासाठी अद्वैत रात्रभर घरामध्ये थांबलेला असतो, परंतु आता नैनाच घरात नाहीये म्हटल्यावर त्याला खऱ्यांच्या घरी राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे सकाळी सकाळी अद्वैत अंघोळ न करतात तसाच चांदेकर हाऊसमध्ये गेलेला असतो. आता ना अद्वैत एकटाच गेलेला असतो. त्याने कलाला काही सोबत नेलेलं नसतं. कला म्हणत असते की मला येऊ दे, तर अद्वैत तिला सांगतो की तू तुझ्या पद्धतीने ये. त्यामुळे कला ही घरीच थांबलेली असते आणि म्हणत असते की ठीक आहे, मी माझ्या आईवडिलांकडे एक दिवस अजून राहणार आहे. तर नैनाला असं वाटतं की कला आणि अद्वैत तर आता घरातून गेलेले असतील, त्यामुळे तिला तिच्या घरी जायला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळे नैना आता पुन्हा तिच्या घरी आलेली असते आणि कलाची आणि नैनाची समोरासमोर भेट होते. नैना आणि कला दोघीही आता एकमेकींच्या समोर आलेल्या असतात. तर नैनाला तिथे बघून कला विचारते की नैनाताई, तू इथे काय करतेयस आणि तू इथे राहतीयस का. तर आता संगीताला आणि बाबांना काय बोलावं हेच कळत नसतं. तेव्हा कला संगीताला जाब विचारते की नैनाताई इथे राहतीये आणि तुम्ही मला का सांगितलं नाही. याचा अर्थ अद्वैत जे काही बोलत होता ते खरं बोलत होता, म्हणजे तुम्ही सर्वजण अद्वैतला खोटं ठरवत होतात. आणि नैनाताई, तू इथे काय करतेयस, तू तर पळून गेली होतीस ना, मग इथे कशी काय आली. कलाला कुठल्याच प्रश्नाचं उत्तर भेटत नसतं. त्यामुळे कला सारखी स्तनतन करत असते. नैनाला बघून तसंही कलाला नैनाचा खूप राग आलेला असतो आणि मग नैनाचा ती हात पकडते आणि म्हणते की सांग मला तू तुझं कुठे तोंड काळं केलं होतंस ते, का तू लग्नातून पळून गेली. तुला कळतंय का की तू गेल्यानंतर आमच्यासोबत काय घडलं ते. एकदाही तुला प्रश्न पडला नाही का की तू गेल्यानंतर आमच्या सर्वांचं काय झालं असेल, आम्ही परिस्थिती कशी हँडल केली असेल. त्या एकाच चुकीमुळे ज्या व्यक्तीशी मला बोलायलाही आवडत नव्हतं त्या व्यक्तीशी मला लग्न करावं लागलंय, आणि हे सर्व झालंय फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. संगीता आणि बाबा त्यावेळी मध्ये बोलायला जातात, परंतु आता कला त्यांना सांगते की तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका. तुम्ही मला हिच्याबद्दल काही सांगितलं नाही, हीच तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. त्यामुळे आता जे मी काही बोलते ना ते तुम्हाला ऐकूनच घ्यावं लागेल. कोणीही काहीही बोलत नसतं. कला आता नैनाला बोलू लागते आणि म्हणत असते की सांग ताई, तू कुठल्या मुलासोबत पळून गेली होती आणि एवढे दिवस कुठं होतीस. तर नैनाला आता कसाही करून विषय बदलायचा असतो. त्यामुळे नैना आता कलावरच फिरते आणि कलाला ती म्हणत असते की काय ग, तू मला का जाब विचारतीयस. तुला लाज नाही वाटली का की तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न करून घेतलंस. आणि कला, आज तू जे काही आहेस ना ते फक्त माझ्यामुळे, एवढं लक्षात ठेव. तरी पण मला तुझ्यावर डाऊटच होता. मला माहित होतं की अद्वैतवर तुझी नजर आहे आणि तुला अद्वैत आधीपासून आवडत होता आणि तुला अद्वैत सोबत लग्न करायचं होतं आणि ते अगदी तुझ्या मनासारखं झालं. खरं तर या गोष्टीसाठी तू मला थँक्यू म्हणायला हवं. तेव्हा आता कलाला खूप राग येतो आणि कला नैनाच्या जोरात कानाखाली मारते आणि नैनाला म्हणते की नैनाताई, तुला बोलायला एकदाही लाज वाटत नाही का. अगं तुझ्यामुळे मी आज त्या घरामध्ये पडलीये ज्याची मला काहीही, तिथे मला कवडी मात्राची सुद्धा किंमत नाहीये आणि तुझ्यामुळे हे सगळं मला भोगावं लागतंय. चांदेकरांच्या घरात तुला असं वाटत असेल की मी खूप महाराणीसारखी वगैरे राहते, परंतु तसं काही नाहीये. मी महाराणीसारखी राहत असले तरी अपमान मला रोज सहन करावा लागतोय. रोज मी सगळ्यांच्या घरातले बोलणे ऐकून घेते आणि तुला पण माहितीये मी किती स्वाभिमानी आहे आणि हे सगळं ऐकून घेते ना मी फक्त माझ्या आईवडिलांसाठी ऐकून घेते. तुझ्यासारखं नाहीये की तू आईवडिलांची इज्जत घालवली, आईवडिलांचा विचार न करता तू लग्नातून पळून गेली आणि तू जे काही केलंयस ना त्याचं सगळं मला भोगावं लागतं. नैना कलावरच उलटत असते आणि कलाला म्हणत असते की मला माहितीये ना, लहानपणापासून तू माझ्यावर जळते. मी तुझ्यापेक्षा छान दिसते ना, म्हणून प्रत्येक वेळी तुझी जळत आलीये. प्रत्येक वेळी मला चांगल्या गोष्टी भेटल्या. लहानपणापासून तू माझे कपडे तर हिसकावले, सोबतच आता माझा नवरा सुद्धा हिसकावून घेतला. आता कलाला पुन्हा राग येतो. कला पुन्हा नैनाच्या एक कानाखाली ठेवून देते आणि म्हणत असते की नैनाताई, तू तुझं तोंड बंद ठेव. आता मात्र संगीताचाही पारा चढतो. संगीता नैनाला म्हणत असते की काय ग, तुला इतक्या दिवस घरात ठेवून घेतलं, हे याच्यासाठी ठेवून घेतलं का. मी माझ्या कलेसाठी तुला घरात ठेवून घेतलं होतं आणि माझ्या कलाला तू आज तोंडवर करून बोलते. तुला कळतंय का तिने काय भोगलंय, तिने काय केलंय. ती आज आमची मुलगी शोभती. जे काही केलंय ना ते आमच्या इज्जतीसाठी केलंय आणि तू तिला हे बोलती
बोलतीयस? अगं तुला तिला बोलण्याचा अधिकार तरी आहे का? कुठल्या नाकाने तू बोलतीयस ग हे? स्वतः मात्र लग्नातून पळून गेली, आमच्या सगळ्यांची इज्जत मातीत मिळवली आणि माझ्या कलेने एवढं सोसलेलं असताना तिला हे सगळं बोलतीयस? तर नैना म्हणत असते की मम्मा अगं तुला माहित नाहीये, ही कला फक्त तुम्हाला भडकवतीये, तुम्हाला कलाचा चेहरा अजून माहीतच नाहीये. तेव्हा संगीताला आता राग येतो आणि संगीता जोरात नैनाच्या पुन्हा कानाखाली ठेवून देते. तर नैना म्हणत असते की मम्मा तू मला मारलंस, तुझ्या लाडक्या मुलीला, तुझ्या लाडक्या नैनाला मारलंस? तर संगीता म्हणते की हो, हेच चुकलं माझं की मी ह्या 2 मुलींपेक्षा तुझ्याकडे जास्त लक्ष दिलं. माझं हेच चुकलं की मी ह्या 2 मुलींपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम केलं. ह्या 2 मुलींना मी काही गोष्टी कमी केल्या असतील, परंतु तुला मात्र मी कुठलीही गोष्ट कमी केली नाही. कारण मला असं वाटत होतं की तू माझी परिस्थिती बदलवशील, परंतु तू माझी परिस्थिती बदलवली नाही, तू मला आणखी धोक्यात टाकलं, माझी परिस्थिती आणखी अडचणीत आणलीस. आणि तुला काय वाटतं मी तुला माफ करू? अगं तुला माहिती आहे का तुझ्या बहिणीने काय केलंय तुझ्यासाठी? अगं लग्नातून तू पळून जरी गेली होती ना, तरी तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन, त्या चांदेकरांच्या विरोधात जाऊन तिने तुझ्याबद्दलची मिसिंग कंप्लेंट टाकली होती. तर नैना विचारते की काय, कलाने माझी मिसिंग कंप्लेंट टाकली होती? तर संगीता म्हणते की हो, कारण तिला तुझी काळजी होती. आम्ही कोणीच तुझा शोध घेणार नव्हतो, परंतु शेवटी तिलाच तुझी काळजी होती आणि त्यामुळे तिने तुझी मिसिंग कंप्लेंट केली होती. तर आता नैनाला समजलेलं असतं की राहुलने तर मला सांगितलं की अद्वैतने तिच्याबद्दल मिसिंग कंप्लेंट टाकली आहे आणि ही तर कलाने टाकली आहे. त्यामुळे नैनाला आता राहुलवर डाऊट यायला लागतो. तरी सुद्धा कलाला बोलण्याचा एकही चान्स नैना सोडत नसते. त्याला ती अगदी नाही नाही ते बोलत असते. त्यामुळे संगीताचा आणि बाबांचा आता पारा चढतो आणि संगीता आता नैनाला म्हणते की बस झालं नैना तुझं, आतापर्यंत मी तुला घरात ठेवून घेतलं, परंतु तू तर मात्र आम्हालाच डोईजड व्हायला लागलीये. आता मात्र या घरात तू 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. मी इथं तुला फक्त कलासाठी ठेवून घेतलं होतं, कारण तुझ्यामुळे माझ्या कलाला काही त्रास होऊ नये, तिच्या सासरच्या मंडळींनी तिला काही त्रास देऊ नये म्हणून मी तुला इथे ठेवलं होतं. परंतु तू आता माझ्या कलाला सुद्धा त्रास द्यायला लागली आहेस ना, तर तुझी या घरामध्ये जागा नाही. तू आत्ताच्या आता हे घर सोडून निघून जा आणि जर तू हे घर सोडून नाही निघून गेली तर मी तुला धक्के मारून घराबाहेर काढेल. तर नैना आता संगीताला म्हणत असते की अगं मम्मा हे काय बोलतेस तू, तुझ्या लाडक्या मुलीला घराबाहेर काढणार आहेस का? संगीता म्हणते की हो, मी तुला काढणार आहे घराबाहेर. तर आता बाबाही काही ऐकत नाही, संगीताही काही ऐकत नाही आणि नैनाचं काहीही न ऐकता नैनाला डायरेक्टली आता ते घराच्या बाहेर काढून देतात. नैनाच्या समोरच त्यांनी दरवाजा बंद केलेला असतो, तरी सुद्धा कला ही नैनाचीच बाजू घेत असते आणि म्हणत असते की आई नैनाला नका बाहेर काढू, परंतु नैनाचं आता कोणीही ऐकून घेत नाही आणि कलाचंही कोणी ऐकून घेत नाही. संगीता आणि बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम असतात आणि ते आता नैनाला घराबाहेर काढतात. तरी सुद्धा कलाचा कुठेतरी नैनासाठी जीव तुटत असतो आणि नैनालाही आता कलाची थोडी तळमळ जाणवायला लागते की ज्या मुलीला आपण एवढं काही बोललो, ज्या मुलीला आपण एवढं काही ऐकवलं, तीच मुलगी आज आपल्याला घरातून जाऊ नकोस असं म्हणतीये. आपल्या आईवडिलांनी आपल्याला घराबाहेर काढलं, परंतु आपली बहीण मात्र आपली साथ काही सोडत नाहीये. ही गोष्ट आता नैनाला कळून चुकलेली असते. ही गोष्ट समजून आता खूप उशीर झालेला असतो, कारण तोपर्यंत संगीताने आणि बाबांनी तिला घराबाहेर काढलेलं असतं. तर मित्रांनो, पुढे काय होणार पुढील ट्विस्टमध्ये तुम्हाला समजतच राहील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.